काय निवेदनामार्फत नांदेड जिल्ह्यातील जे काही जुना नांदेडचा भाग आहे त्या भागामध्ये वाडीपुयड नावाचं जे गाव आहे तर त्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सामाजिक संघटनेची झालर वापरून अनेक जे काही सामाजिक तेढ निर्माण करणारे जे गावगुंड आहेत त्या गावगुंडाकडून जे आहे ते अनेकांच्या मालकी हक्काच्या जमिनीवर झेंडा लावून त्या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमा ठेवून खंडणी मागण्याचा एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे। वाडीपुयड या गावाचे सरपंच असलेले श्री तारू हे गेल्या 97-98 पासून त्यांच्या नावावर जी जमीन आहे, साधारणपणे 25-27 वर्षाचा कार्यकाळ आहे त्यांच्या नावावर जमीन आहे, तर त्या जमिनीवर जे आहे ते झेंडा लावून आणि महामानवांच्या प्रतिमा ठेवून त्यांना खंडणी मागण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे हे जे सगळे आरोपी आहेत ज्यांच्याकडे या विषयाच्या अनुषंगाने कोणताही पुरावा नसतानाही, कागदोपत्री शासकीय पुरावा नसतानाही खंडणी मागण्याचा त्यांनी या ठिकाणी जो आहे तो प्रयत्न चालवला आहे। आणि आमची अशी या ठिकाणी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून आम्ही या ठिकाणी लेखी निवेदनाच्या माध्यमातून ज्या प्रामुख्याने 2 मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये जे सरपंच आहेत श्री तारू यांना जे आहे ते पोलिसांनी पोलीस प्रोटेक्शन द्यावं, त्याचबरोबर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अनुषंगाने जे आहे ते मोक्याची कारवाई ह्या सगळ्या आरोपींवर व्हावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज केली। खंडणी कोण मागत आहे? ज्या खंडणी जे लोक मागत आहेत ते प्रत्यक्षात समोर येत नाहीत। त्याच्यामध्ये माधव देवसरकर नावाचा जो काही तरुण आहे ज्याची स्वतःची एक स्वयंघोषित सामाजिक संघटना आहे आणि त्याच्यावर त्याच्याच अनेक कार्यकर्त्यांच्या मुली असतील सहकाऱ्यांच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी असेल तर यांच्यावर त्यांनी लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक तक्रारी त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला FIR सहित नोंदी आहेत आणि माधव देवसरकरकडून आणि त्याच्या जे काही मित्रपरिवार आणि संघटनेचे जे लोक आहेत त्यांच्याकडून खंडणीची मागणी या प्रकरणामध्ये होत आहे। आधी विचारलं आज जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन दिलं, काय मागणी आहे जिल्हाधिकारी साहेबाकडे आमच्याकडे जी रितसर जी गायरान जमीन होती त्या ज्या लोकांची मागासवर्गीय लोकांचे त्याचे प्लॉटिंग केलेली ते रितसर आम्ही अर्ज करून जे आता मी सरपंच असल्या नात्याने मी सर्व भावना ऐकून ग्रामसेवक मॅडम जे नोंदी आहेत 8 नंबरला ज्या तहसीलदार साहेबांनी नकाशा वगैरे वितरण केलेले आहेत त्याचे त्या आम्ही पद्धतशीर आज त्या लोकांचे जे मागासवर्गीय 9 लोकांनी आम्हाला एका रितसर अर्ज केलेले होते त्याच्यानुसार मी आज हे पूर्ण दस्तावेज याच्यानुसार 8ची नोंद वगैरे नकाशा डायग्राम जे असे जे हत्ते मी जिल्हाधिकारी साहेबाकडे पाठवलेली आहेत ते पूर्ण याच्यानुसार हे करून पूर्ण जे वाटप केलेले नकाशे याच्यानुसार मी मागणी केलेली आहे। काय मागणी काय जिल्हाधिकारी साहेबांकडे मग ज्याचे जे प्लॉट आहेत आणि जिथे जे भगवा ध्वज डवत आहे त्या प्लॉट आमच्या याच्यात असतात ते आम्हाला न्याय मिळून द्यावी, म्हणजे त्या लोकांना प्लॉटिंगमधले ध्वज हे करून प्लॉटिंग रिकमेंड करून द्यावे। ते ध्वज पहिलेच होता की आता कोणतरी आता 5-6 दिवसाखाली ठेवलेले आहे सर। मी त्याला तोंडी सांगितली, ग्रामसभा घेऊन व्यवस्थित मी सरपंच असल्यानं त्यांनी मी ग्रामसभा घेऊन पद्धतशीर त्याला पोलीस पाटील उपसरपंच प्रतिनिधी नागरिक त्याला बा हे ध्वज असं या प्लॉटचे मालक आहेत मी ते त्या ध्वजाचे आणि पुतळ्याचे वितरण करण्याची जागा आपण दुसरीकडे उपलब्ध करून देतो असे पण आश्वासन दिले, मग ते काय मानायला तयार नाही। ती काय मागणी काय त्याची मागणी आहे की मी याच प्लॉटमध्ये आम्ही ध्वजारोहण करणार, भगवा ध्वज रोवणार आणि शिवप्रतिमेची पुतळ्याची जी जागा आम्ही हीच उपलब्ध करणार अशी त्यांनी हट्ट धरून हे केलेली आहे। खंडणीची मागणी केलेली आहे जी महादेव देवसरकर आणि हे आमचे ते कार्यकर्ते धरून सदापूर हे असे नावात याच्यातून त्यानं खंडणीचा म्हणजे व्हिडिओ व्हायरल करून आम्हाला एक दबावाखाली धरून खंडणीचा प्रकार करत आहेत बा तुमचं मी असं असे व्हिडिओ व्हायरल करून गोष्टी काही ग्रामसेवक मॅडमला दबावात आणत आहेत आणि खंडणीचा प्रकार येणं चालू केला आहे। सरपंच आहे रविकांत तारू, तर माझ्यावर काल जिल्हाधिकारी साहेबांकडे आरोप केलेले पत्र दिलेले आहेत की मी प्लॉटिंग केलेली आहे, मी सरपंच असताना त्याने तर मी आमच्या जे मागासवर्गीय जमिनीचे आज 26-27 वर्षापासून प्लॉटिंग केलेली आहे 8-9 प्लॉट आपण दिलेली आहे, तर ते याच्यामध्ये अतिक्रम करत आहे म्हणून मी एक अर्ज दिले निवेदन ग्रामीण पोलीस स्टेशनला
तर त्याच्या अंतर्गत आम्ही कारवाई करणार आहे ग्रामपंचायत म्हणजे वरिष्ठाला कळून सरपंच असल्यामुळे ग्रामपंचायत मॅडम आम्ही तर त्यानं आम्हाला दुसरा आरोप दिला की तुम्ही प्लॉटिंग विनाकारण करून सत्तेचा माज आलेला आहे असे भाषा गैर हे करून याच्यातून प्लॉटिंग करून विकली आहे असे बेआरोप करत आहेत आमच्यात. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला आज निवेदन दिलेले आहे त्याच्यातून की बा पूर्ण प्रकार जे तहसीलदार साहेबांनी जे नकाशा वगैरे डायग्राम केलेले आहेत त्याच्यानुसार 8 नंबरला नोंद आहे त्याची पूर्णची हे जागे याच्यानुसार आम्ही आज हे पूर्ण दस्तावेज तहसीलदार साहेब आपले जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवलेले आहेत. आणि ज्या 9 लोकांना आम्हाला ग्रामपंचायतला यानं रीतसर तक्रार दिलेली आहे की आमच्या प्लॉटमध्ये त्यानं झेंडा रवलेला आहे भगवा ध्वज रवलेला आहे याच्यातून तर त्याच्यानुसार आम्ही निवेदन दिलेले आहे जिल्हाधिकारी साहेब. नाही चालू आहे का? त्यांनी तर म्हणजे हे व्हिडिओ व्हायरल करून दबाव आणून आम्हाला म्हणजे ग्राम मॅडमला आम्हाला हे करून याच्यानुसार खंडणीचं प्रकरण चालू आहे जागा बळकवण्याचा तो कशी सरपंच राहतो असे काही वैरगारी करून खंडणी मारायचा प्रयत्न